नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला. वेळेवर आलेला पाऊस आनंद देणारा ठरायला हवा होता, पण अनेक भागांमध्ये तोच पाऊस शेतकऱ्यांसाठी संकट ठरला. हाताशी आलेली पिकं पाण्यात गेली, उभं पीक आडवं पडलं आणि त्यामुळे राज्यातील बळीराजा सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर एकच आधार आहे, तो म्हणजे खरीप पीक विमा. पीक विमा कधी मिळणार, किती मिळणार आणि यादी कशी ठरणार, याबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. म्हणूनच आज आपण पीक विमा वितरणाबाबतची नेमकी आणि अधिकृत माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, यावर्षी पीक विम्याची रक्कम ठरवण्यासाठी प्रशासनाने पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक आणि तांत्रिक पद्धत वापरलेली आहे. नुकसान भरपाई ठरवताना दोन महत्त्वाचे घटक विचारात घेतले जात आहेत. पहिला घटक म्हणजे प्रत्यक्ष शेतात जाऊन केलेले पीक कापणी प्रयोग आणि दुसरा घटक म्हणजे उपग्रहाच्या मदतीने मिळालेला सॅटेलाइट डेटा. या दोन्ही घटकांना प्रत्येकी 50% महत्त्व देण्यात आलेले आहे. म्हणजे शेतात झालेलं प्रत्यक्ष नुकसान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नोंदवलेली आकडेवारी या दोन्हींचा एकत्रित विचार करून विमा रक्कम ठरवली जात आहे. राज्यात सोयाबीन, मूग, उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख पिकांसाठी सुमारे 63,000 पीक कापणी प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या प्रयोगांचे अहवाल आता विमा कंपन्यांकडे पाठवण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांमध्ये एक चर्चा खूप ऐकायला मिळते, ती म्हणजे सरसकट 17,500 विमा मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ही रक्कम प्रत्येक ठिकाणी सारखीच मिळेल असं नाही, कारण पीक विमा देताना महसूल मंडळ हा एकक मानला जातो. जर एखाद्या महसूल मंडळात पिकांचे नुकसान जास्त प्रमाणात झालं असेल तर त्या मंडळातील विमा रक्कम अधिक असू शकते, आणि जर एखादं महसूल मंडळ विम्याच्या निकषात बसत असेल तर त्या मंडळातील विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना वेगळी तक्रार दाखल करण्याची गरज नसते. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीक विमा कधी मिळणार. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. महसूल मंडळांची पात्रतेची यादी आणि पिकांची अंतिम आकडेवारी विमा कंपन्यांकडे देण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोयाबीन आणि तत्सम पिकांसाठी 31 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत कोणती महसूल मंडळे पात्र ठरणार आहेत याचं स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र कापूस आणि तूर या पिकांच्या कापणी प्रयोगांना अजून थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अजून 1 ते 2 महिने वाट पाहावी लागू शकते. मित्रांनो, ज्या जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांच्या खाली जाहीर झालेली आहे अशा भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपल्या महसूल मंडळांच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. पीक विम्याबाबत मिळणारी माहिती फक्त सरकारी पोर्टल किंवा संबंधित विमा कंपनीकडूनच तपासावी आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशीच अचूक, उपयुक्त आणि शेतकऱ्यांच्या कामाची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.